नमस्कार, डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत झालेला आहे। आता थोड्या उशिराने ओटीचा कार्यक्रम सुरू कुणाला म्हणायची गाणं येत नाही काय? इकडे आहेत मेळा छान आज नटून सगळ्यांनी मस्त चालेल। जरा वडाची जरा गाणं वगैरे म्हटलं तर खूप आनंद वाटेल आम्हाला पण। त्या ठिकाणी आलेला आणि मी देखील या ठिकाणी यायचं माझ्या येऊ का नको असं वाटत होतं, परंतु हे ओटी भरणे हा कार्यक्रम इतका सुंदर असतो की नाही म्हणताच येत नाही। त्यासाठीचे हळदी कुंकू लावून आपल्याला जे वाहन देतात ते वाहन घेणं त्याला देखील एक सौभाग्य लागतंय, म्हणूनच तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात। आता आपल्याला माहीतच आहे हा सण आपण कशासाठी साजरा करीत असतो, तर वटसावित्रीची जी सावित्री ही होऊन गेली, तिने आपल्या पतीसाठी किती हाल अपेष्टा खाल्ल्या आणि किती उपवास तपास करून आपल्या पतींचा प्राण तिने जसा तिने परत गेलेला प्राण तिने वापस आणला। त्यासाठी प्रत्येक महिलांनी देखील आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य आरोग्य त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होत आपल्या कुटुंबाचं रक्षण होत ह्या देखील या इच्छा करून आम्ही ह्या झाडाचं म्हणजे त्या झाडाचं देखील इतकं महत्त्व आहे की त्याच्या ज्या पारंब्या असतात आणि त्याला अजन्म त्याचं आयुष्य खूप असतं, 100 वर्ष होऊन गेलेली असतात एक झाडानं ते बघितलंय तुम्ही। तसंच आपल्या पतीचं देखील आयुष्य होऊ दे आणि आपला संसार सुखा समाधानाचा सौभाग्याचा आरोग्याचा जावं हीच आपण अपेक्षा करत आहोत। त्यासाच तुम्हाला देखील असंच यश लाभू दे असे मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते। म्हणजे आज आपण व्रत आहे, आपण करावं, आपण मंदिराला जावं हे त्यांना इंटरेस्टच नाही। हा मॅडम आम्ही व्रत धरलो, आम्ही घरातच करणार। मी मागच्या टाइमला मंदिरामध्ये एक कार्यक्रम केला होतो, त्या कार्यक्रमावर 10 लेडीज आल्या होत्या। म्हणून मी यावर्षी विचार केला की आपण एक हॉलमध्ये हे वटसावित्रीचा व्रतचा आपण ओटी भरणं कार्यक्रम करावं म्हणून माझी इच्छा होती, ती आज मी सार्थक केलेला आहे। आणखी तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद। आणि हर एक गोष्टीत कसं आम्ही आपलं संस्कृती जपून ठेवली पाहिजे, आपण सगळं विसरत चाललो, हे आठवण ठेवण्यासाठी आणखी आम्ही हे कंटिन्यू करण्यासाठी हे मी केलेलं आहे आमच्या एंजल फाउंडेशनच्या वतीने। आणखी मी म्हणतो की एंजल फाउंडेशनला तुम्ही हे सगळ्या महिलांनी तुम्ही मला सहकार देऊन मी असंच आहे की हे एकच सेवे कार्यक्रम 1000 कार्यक्रम मी करत राहतो। थोडे आता म्हटले भाऊनी हर एक मी मागच्या वर्षी पण भरपूर काही मीटिंग्स वगैरे घेतलेले आहेत, कारण त्याच्यामधली एक मीटिंग माझी सक्सेसफुल झालेली आहे भाऊंची। का म्हणजे मी जसं सांगितलं तसं भाऊनी केली, सगळे फ्री क्लासेस वगैरे त्याचे सौलभ्य त्यांनी त्यांच्या लेडीजला दिलेले, त्यांच्या महिला मंडळांना दिलेले। तुम्ही पण एवढे महिला मंडळ इथं आलेले आहेत, मी 10 वेळा सांगत होतो की तुम्ही असं आपल्यापर्यंत पोहोचते, परंतु विश्वकर्मा सेवा संघ अशी संस्था आहे
जी मॅडम